नमस्कार मंडळी, अर्चना लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण व्हिडिओमध्ये बनवणार आहोत मलाई पेढा। तोंडात टाकताच विरघळणारा मलाई पेढा आता बनवा अगदी सहज, तेही घरातल्या मोजक्याच साहित्यात। ह्या रक्षाबंधनला आपण हे मलाई पेढा स्पेशल बनवणार आहोत। रक्षाबंधनसाठी आपल्या हाताने काहीतरी भावासाठी बनवून खाऊ घातल्यावर वेगळाच आनंद असतो। त्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। बघा, तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळणार आहे आणि तुमचा मलाई पेढा एकदम परफेक्ट जमून जाणार आहे। मलाई पेढा बनवण्यासाठी 1 वाटी दूध घेतलेले आहे साईसहित, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी दूध पावडर आणि थोडीशी विलायची घेतलेली आहे। आता इथे कढईमध्ये थोडंसं सुरुवातीला पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी दूध ओतणार आहे। त्यामध्ये भरपूर अशी मलाई आहे, म्हणजे साय आहे आपली घरगुती, ती तुम्ही साय जमा करू शकता 2-3 दिवसाची। साय नसेल तर मग तुम्ही दूध पावडर 1 वाटी वापरू शकता, त्यामुळे पण मलाई पेढा एकदम सुंदर लागतो। जर साईचं दूध नसेल तर तसं पण केलं तर चालेल, नुसतं साधं दूध घेतलं तर चालेल। शक्यतो भरपूर क्रीमवालं, जे फुल क्रीमवालं दूध येतं ते तुम्ही घेऊ शकता। आता यामध्ये मलाई पेढ्याला चकाकी येण्यासाठी थोडंसं 1 चमचा तूप टाकून घेतलं। आता हे व्यवस्थित असं दूध आटवून घ्यायचंय आपल्याला। यामध्ये थोडीशी अर्धा चमचा वाटून घेतलेली विलायची टाकून घेते। विलायची टाकल्यावर खूप सुंदर असा वास येतो पेढ्यांचा, अगदी बाहेरच्या सारखं टेस्ट लागते। आता मी इथे विलायची पण टाकून घेतली, सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि जी कढईला साईडला साय लागत आहे ती पण आपण आतमध्ये घालून घ्यायची दुधामध्ये, म्हणजे व्यवस्थित आपला मलाई पेढा खूप सुंदर होतो। आता इथे मी जे दूध पावडर घेतलेलं आहे ते पण टाकून घेते। दूध पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत। अगर आपण याला नाही हलवलं तर याच्या गाठी होतात आणि दूध पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होत नाही, त्यामुळे सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आणि पेढा आपला कडक होऊ नये म्हणून आपण सुरुवातीला यामध्ये साखर टाकायची नाही। जर तुम्ही सुरुवातीला साखर टाकली की तुमचा पेढा असा चिकट होतो आणि असं तुटत नाही पेढा। असं दूध छानपैकी घट्ट होत आलं की मग त्यामध्ये साखर टाकून घ्यायची। इथे मी पिठी साखर टाकून घेतलेली आहे अर्धी वाटी, कारण की आपलं दूध आटत आलेलं आहे। पिठी साखरचे पण गाठी होतात, त्या पण व्यवस्थित विरघळून घ्यायचं आणि छानपैकी अशा प्रकारे दूध आटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही दूध आटवत असताना सुरुवातीलाच गडबडीत साखर टाकून घेतली तर तुमचा पेढा हा बाहेर सारखा अजिबात बनणार नाही, तो पेढा एकदम चिकट असा होणार आहे। त्यामुळे साखर ही शेवटी टाकून घ्यायची। तुम्ही इथे बघू शकता आपलं दूध छानपैकी आटत आलेलं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कंटिन्यू असं उलटणं फिरवत राहा, म्हणजे आपलं दूध खाली कढईला चिटकणार नाही, कारण की आपली ही मलाई सगळी कढईला चिटकून जाते आणि व्यवस्थित पेढे होत नाही। त्यामुळे अशा प्रकारे उलटणं हलवत राहायचं। मलाई पेढा अगदी बाहेरच्या सारखा बनतो, पण आपण ह्या चुका टाळल्या तर सुरुवातीला आपण दूध टाकल्या लगेचच घाई गडबडीत साखर टाकायची नाही। थोडासा आपण पेशन्स ठेवायचा, गॅस हा मंद आचेवर किंवा थोडासा मीडियम ठेवायचा, म्हणजे व्यवस्थित दूध आटलं जातं। आणि कंटिन्यू असं उलटणं परतून घ्यायचं, म्हणजे कडेला जी लागलेली साय असते ती पण मध्ये मिक्स होते आणि व्यवस्थित आपल्याला खवा मिळतो आणि त्यापासून आपण मस्तपैकी मलाई पेढा बनवू शकतो। तुम्ही इथं बघू शकता माझं दूध सर्व आटलेलं आहे आणि छानपैकी खवा तयार झालाय। आता तो मी प्लेटमध्ये काढून घेते। व्यवस्थित आपण प्लेटमध्ये काढून घेऊया, कारण की खूप गरम आहे हे पेढ्याचं मिश्रण खूप गरम आहे, त्यामुळे हे थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवूया प्लेटमध्ये।
जर लवकर थंड करायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. तर मी आता हे मिश्रण आहे ते फ्रीजमध्ये पण ठेवून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असं मिश्रण तयार झालेलं आहे पेढा बनवण्यासाठी. पण आता खूपच हाताला पोळत आहे, त्यामुळे याला थोडंसं तूप लावून देते. थंड होण्यासाठी हे मिश्रण मी फ्रीजमध्ये ठेवून देते. मिश्रण हे मस्तपैकी थंड झालेले आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोल गोल करून पेढे करून घेऊयात. तुम्ही इथं बघू शकता किती छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते आणि छानपैकी याचे बघा गोल गोळा बनवल्याच्या नंतर पेढा होत आहे. तर आता आपण याचे छोटे छोटे छानपैकी पेढे बनवून घेऊयात. पेढे बनवण्याच्या आधी खवा व्यवस्थित असं छानपैकी मळून घ्यायचा आणि त्यानंतर थोडंसं साईडला तूप ठेवून हाताला तूप लावायचं आणि मस्तपैकी छोटा गोळा करून घ्यायचा आणि त्याचे मस्तपैकी पेढे बनवून घ्यायचे. इथे तुम्हाला एकसारखे छोटे छोटे गोळे करून दाखवत आहे. अशा प्रकारे छोटे छोटे एकसारखे गोळे करून घ्यायचे आणि त्यानंतर असा गोल गोळा करायचा आणि त्याला मस्तपैकी पेढ्याचा आकार द्यायचा. आता तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा पेढा तयार झालेला आहे. अशा प्रकारे मस्तपैकी राखी पौर्णिमेला तुम्ही घरातच मलाई पेढा बनवू शकता. बाहेरची मिठाई आणायची गरज नाही. घरातच अशी छानपैकी मिठाई बनवून मस्तपैकी रक्षाबंधन साजरे करा. इथं छानपैकी मलाई पेढ्यावर मस्तपैकी पिस्ता लावून घेतला तर किती सुंदर असा पेढा दिसत आहे. अशा प्रकारे सर्वच मिश्रणचे मी पेढे बनवून घेते. तुम्ही इथे बघू शकता की थोडा तरी माझ्या हाताला खवा चिटकत आहे का, म्हणजेच आपलं हे परफेक्ट पेढ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि पेढ्याला पण कुठून पण चीर पण जात नाही. एकदम गोल गरगरीत आणि छान पेढे तयार झालेले आहेत. अशा प्रकारे सर्वच खव्याचे मी इथे पेढे करून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असे पेढे तयार झालेत. आता आपण मस्तपैकी यामध्ये सजूया. तुम्ही घरातच अशा प्रकारचे पेढे केलात आणि एका बॉक्समध्ये पॅक करून जर कोणाला गिफ्ट म्हणून दिलात तरी पण त्यांना पण ओळखू येणार नाही की तुम्ही हे पेढे घरी बनवलेत. एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे पेढे कसे बनले होते. झटपट तयार झाला मऊ आणि चवदार मलाई पेढा. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.